संगमेश्वर तालुक्यातील चाफवली येथील शिमगोत्सव वेगळी परंपरा जपणारा आहे। या शिमगोत्सवाची आगळीवेगळी परंपरा असल्याने दशकरोशीतील लोक या शिमगोत्सवाला पाहण्यासाठी आवर्जून येतात। मोठ्या उत्साहात मानकऱ्यांच्या, गावकऱ्यांच्या आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत अपूर्व सहभागातून शिमगोत्सवाला मोठं जल्लोषाचं स्वरूप प्राप्त होतं। आता घरोघरी पालखी येऊ लागल्याने प्रत्येक जण आपल्या घरी आपल्या ग्रामदेवतेचं स्वागत करीत आहे। पालखीमध्ये चाफणात, धनीन, नवलाई, भैरी, वाघजाई आणि महालक्ष्मी या विराजमान देवता आहेत। अंगणात पालखी खेळवण्याचा ग्रामस्थ आनंद घेत आहेत। चाफवलीतील शिमगोत्सवाची मोठी परंपरा आहे। 2 होळ्या तोडण्याची परंपरा अजूनही ग्रामस्थ जपत आहेत। बाई माता प्रकाशन काढते धनी 11 बिराणाचा आपणाचा महालक्ष्मी पार्वती वाघ विठलाचे बाई मोडेकर यांना 7 ओटी भरले मान्य करून घे सर्व गोष्टी सांभाळ बाई माझी आई काढते धनी 11 बिराणाचा आपणाचा महालक्ष्मी पार्वती वाघ विठलाचे बाई पाटोळे यांना 7 ओटी भरले मान्य करून घे आणि सर्व गोष्टी सांभाळ बाई माझी आई महालक्ष्मी पार्वती वाघ विठलाचे बाई सुरेश पाटोळे यांना 7 ओटी भरले मान्य करून घे सर्व गोष्टी सांभाळ बाई माझी आई हे चापनाथ, धनी, नवलादेवी, वाघजाय, महालक्ष्मी, भैरी। नमस्कार, मी चाफवली गावचे चाळके। आम्ही या गावचे मानकरी आहोत। या आमच्या गावचे देव श्री चापनाथ, भैरी, धनी देवी, हितला देवी, वाघजाई, नवलाई अशा देवी आहेत। पौर्णिमेची होळी तुटते आमच्याकडे आणि द्वितीयेला होम असतो। असा हा उत्सव होतो। आज आम्ही पाटलांच्या घरी थांबलोय। प्रज्वल चाळके माझं नाव। आज आमच्या इथे शिमगोत्सव सुरू आहे आणि शिमगोत्सव सुरू असताना आमच्या 13 तारखेला आमची होळी मांडावर आणली, आम्ही होळी तुटली। आमच्या गावची प्रथा अशी आहे की पहिली आम्ही चाळके मंडळी तिथे राजाची होळी म्हणून पहिले आम्ही राजाची होळी तोडतो आणि ती होळी आम्ही आमच्या सीमेवर ठेवतो आणि ती रात्रीच्या म्हणजे साधारण संध्याकाळ अंधार पडला त्याच्यानंतर काही लोक देवळे गावातील ती होळी इथून घेऊन तिथे मान राजाला तिथे मान दिला जातो।
तो तिथे देतात आणि ती होळी उभी राहिल्यानंतर या चापोली गावातून ती होळी गेल्यावर तिथे नगर होळी जी आहे एक देवळे गावची ही होळी गेल्यानंतर उभी करण्यात येते, असं या गावचं खास वैशिष्ट्य आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.